रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। खरं तर आज आपण आलेलो आहोत ठाणा स्टेशनपासून जर विचार केला तर 10 ते 12 किलोमीटर अंतरावरती असणारं हे कॉम्प्लेक्स असेल। पण खरं तर हा फ्लॅट खूप चांगला आणि सुंदर आहे आणि कार्पेटचा जर विचार केला तर बाल्कनी सोडून एक साधारणतः 900 कार्पेट असणारा हा फ्लॅट असेल। याच्यात एक कार पार्किंग आपल्याला मिळेल। मेंटेनन्सचा जर विचार केला तर 6000 रुपये प्रति महिना मेंटेनन्स असणार आहे। स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम हे सगळ्या सुविधा तुम्हाला इथे नक्की मिळणार आहेत। आणि साधारण जर आपण याचा बिल्डिंगचं एज विचारलं तर 15 वर्ष जुनं असणारं हे कॉम्प्लेक्स असेल। आणि ज्यावेळेला आपण कॉम्प्लेक्स ह्या फ्लॅटच्या बाल्कनीमध्ये एक तुम्हाला प्रॉपर अशी चांगली बाल्कनी मिळते, ज्या बाल्कनीमध्ये खूप हवा येते, कारण आपण पश्चिम दिशेला उभे आहेत आणि ही बाल्कनी आहे पश्चिम दिशेलाच आहे। समोर जर आपण बघितलं तर सुंदर असं तुम्हाला येऊरचं डोंगर प्रॉपरली तुमच्या ह्या बाल्कनीमधनं घरामध्ये दिसतो। गोदरेजचं प्रोजेक्ट दिसतं। अधिक जर आपण ह्या साईडला बघितलं तर तुम्ही समोर बघू शकता डोंगर किंवा मग हे क्रीक वगैरे, जे गायमुखचं क्रीक आहे ते तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपर दिसेल। आणि तसंच अजून विचार जर केला तर तुमचं मेट्रो स्टेशनही, गायमुखचं मेट्रो स्टेशन तुमच्या घरामधनं तुम्हाला प्रॉपर दिसतं। आपण आपल्या बाल्कनीमध्ये खाली जर बघितलं तर तुम्हाला सुंदर असा गार्डनचा व्ह्यू पण मिळतो आणि दुसऱ्या बिल्डिंग्स वगैरे आहे पण त्या पण तुम्हाला सुंदर तुमच्या घरामधनं प्रॉपरली दिसतात। मेट्रोचं येणं जाणं पण तुमच्या घरामधनं तुम्हाला नक्की दिसेल। अशा पद्धतीचा हा 2 BHK फ्लॅट असणार आहे। जर आपण हा फ्लॅट कसा आहे बघितला तर बघू शकता तुम्ही, ज्यावेळेला आपण कंपासद्वारे विचार केला की बाबा हा फ्लॅट कसा आहे, तर कंपासद्वारे जर बघितलं तुम्ही तर ह्याची जी बाहेरची दिशा आहे, बाहेर जाताना तुम्हाला हे ईस्ट फेसिंगचं घर असेल, आतमध्ये येताना वेस्ट असेल। आता हा दरवाजा मी ओपन केला आहे, खूप हवा तुम्हाला इथे नक्की जाणवणार। किंवा बाहेर आल्यानंतर तुम्ही बघू शकता समोर 2 फ्लॅट आहेत, समोर 2 फ्लॅट आहेत, ह्या साईडला काही फ्लॅट आहेत आणि ही एक फ्लॅट आहे। तर 3 पार्किंगचा प्रावधान मात्र तुम्हाला ह्या पूर्ण तुमच्या लॉबीमध्ये दिलेला आहे। हवा तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि चांगली हवा तुम्हाला तुमच्या ह्या घरामधून नक्की जाणवते, कारण हवा खूप आहे। आणि ज्यावेळेला आपण आतमध्ये एंट्री करणार आहोत तर तुम्हाला एंट्री करायच्या वेळेला थोडासा पॅसेज मिळतो असा, आणि नंतर हा तुमचा हॉल चालू होतो। तो हॉल तुम्ही बघू शकता, ह्या पद्धतीचा तुम्हाला डायनिंग सहित असा एक मोठा हॉल आहे, जो खूप हवेशीर आणि चांगल्या पद्धतीचं हे घर आहे। हॉलच्या जस्ट ह्या साईडला जर आपण आलो तर इथे तुम्हाला एक हाफ बेडरूम आहे, स्टडी रूम आहे, किंवा मग लहान मुलांसाठी जर अभ्यास ह्या सगळ्या गोष्टी जरी ठेवायच्या म्हणलं तर विथ AC लावून अशा पद्धतीचं हे लेआउट आहे। वुडन फ्लोरिंग केलेला हा हाफ बेडरूम आहे। तसं एक जोडपं म्हणलं तरी प्रॉपरली शयन करेल इथं एवढी मोठी जागा त्याच्यात आहे। आणि ह्या साईडला तुम्ही बघू शकता डायनिंग, आणि हा तुमचा हॉल आहे। ह्या हॉलमध्ये ना खूप हवा आहे, खूप हवा आहे ह्या घरामध्ये। आणि इथं तुम्ही बघू शकता बाल्कनी आहे, आणि मग आपण व्हिडिओ चालू केला तर त्यावेळेला तुम्हाला असा व्ह्यू मिळणारा, असा सुंदर असा व्ह्यू तुम्हाला ह्या घरामधनं मिळेल। आणि नंतर इथे पण एक LGचा AC ऑलरेडी लागलेला आहे। उजेड आणि हवा या घरामध्ये खूप आहे। नंतर पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे एवढी मोठी जागा मिळते। ह्या जागेच्या ह्या साईडला जर आपण आलो तर इथे तुम्हाला एक बाथरूम, वॉशरूम पद्धतशीर बनवलेला आहे। आणि त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही इथे आलात तर तुम्हाला खूप मोठी एक बाल्कनी आहे, जी ह्या साईडला तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीची बाल्कनी आहे, जिथे वॉशिंग मशीन, कपडे वाळवणं वगैरे ह्या सगळे प्रकार तुम्हाला मोठी जागा इथे बाल्कनी, एवढी मोठी बाल्कनी तुम्हाला चांगली मिळेल। आणि नंतर ज्या बाल्कनीतनं ह्याच्यातनं आपण बाहेर येणार आहोत त्यावेळेला तुम्ही समोर गेलात तर तुम्हाला 2 साईडला प्लॅटफॉर्म असणारं प्रॉपर किचन आहे, जे तुम्ही बघू शकता गॅस पाईपलाईन सहित तयार आहे। हा जर दरवाजा उघडला तर तुम्हाला इकडनं पण खूप हवा ह्या घरामध्ये, किचनमध्ये पण तुम्हाला हवा मात्र येत राहणार, कारण ही जी दिशा आहे ही पश्चिम दिशा आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ह्या घरात वारं आणि उजेडाचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे। त्याच्यानंतर ज्यावेळेला बाहेर येऊ आपण, बाहेर आल्यानंतर तुम्हाला इथे एक बेडरूम आहे, त्याच्यात पण वुडन फ्लोरिंग केलेलं आहे। वुडन फ्लोरिंग सहित हा बेड म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी पडलेल्या आहेत। अधिक इकडे कपाटासाठी ऑलरेडी जागा आहे, इकडे एक AC लावलेला आहे, आणि ह्याच्यातनं पण हवा खूप येते। अशा पद्धतीचा हा बेडरूम असणार आहे। म्हणजे ह्या बेडरूमला पण तुम्हाला चांगल्या, म्हणजे तुमचे सगळे बेडरूम्स जर बघितले तर हवेशीर असणार आहेत। हॉल तुमचा हवेशीर आहे, किचन तुमचा हवेशीर आहे। शेवटचा हा बेडरूम असणार आहे, ह्याच्यात तुम्ही बघू शकता ह्याच्यात पण वुडन फ्लोरिंग आहे। इकडे तुम्हाला बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट इकडे एक चांगलं पद्धतशीर मोठं ह्या साईडला एक मिळतं। हां, याचं हे आहे की ठाणा स्टेशनपासून दूर आहे, पण भविष्यात 1.5 ते 2 वर्षानंतर ज्यावेळेला मेट्रो चालू होईल त्यावेळेला मला वाटतं ही दुरी सगळी संपून जाईल। आणि नंतर हा बेडरूम आहे, इथे तुम्ही बघा हा समस्तपैकी कपाट ठेवलेलं आहे, जे मोठं आणि प्रशस्त असणार आहे। ह्या साईडला क्रॉस व्हेंटिलेशनसाठी एक विंडो, अधिक इथे एक AC लागलेला आहे। त्याच्यानंतर हा बेड इकडे लागलेला आहे, 2 साईडला टेबल ठेवलेले आहेत छोटे छोटे। बेड लावून पण ह्या साईडला पण जागा आहे, अधिक इकडे 5-6 फूट तुम्हाला जागा राहते। आणि विशेष म्हणजे परतही ह्या बेडरूमला जरी आपण आलो तर तुम्हाला इथे पण वारं कमी होत नाही, कारण पश्चिम दिशेला ह्या सगळ्या खिडक्या ओपन असल्या कारणानं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी इथे मिळतात। सुंदर असा व्ह्यू असणारा, चांगली हवा असणारा हा 2.5 BHK फ्लॅट आहे। हा फ्लॅट विकताना ह्या लोकांनी 1,10,00,000 रुपये आपल्याला सांगितलेले आहेत। ह्याच्यात अजून ते थोडंफार कमी नक्की होईल। ज्या माणसांना असं वाटते
कमी बजेटमध्ये मोठं घर हवं आहे, हवेशीर घर हवं आहे, तर मला असं वाटते त्यांच्यासाठी हा पर्याय एक खूप चांगला असू शकतो. मोठा परिवार असेल तर त्यांच्यासाठी कमी बजेटमधला हा 1,10,00,000चा प्रॉपर 2.5 BHK फ्लॅट आहे. तुम्ही बघू शकता हवा एवढी आहे की हा फॅनही हवेनं आपोआप फिरतो. आपण काही लाईटीचं बटन चालू केलेलं नाही आहे. अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे. आमचे व्हिडिओ आपल्याला कसे वाटतात नक्की सांगा. आम्ही रोज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येतो आहोत. मला असं वाटते त्याच्यासाठी तुम्ही आमच्याकडे थोडं जास्तीत जास्त लक्ष द्यावं. आम्हाला सबस्क्रायबर्स करा, आम्हाला शेअर करा किंवा मग कमेंट्स करा, असं काहीतरी करत राहा जेणेकरून आम्हाला पण आमचा उत्साह वाढेल. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.